जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण पुढचे प्रश्न बघायचे. आज आपल्याला 11 ते 20 आपण सिक्वेन्स करणार आहे. 1 ते 10, 11 ते 20 असं 10-10 प्रश्नांचा स्लॉट आपण तयार करणार आहे. तर बघा मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक कल्पना द्यायची की मागच्या व्हिडिओमध्ये मी विधान परिषदा भारतामध्ये विधान परिषदा सांगत असताना आंध्र प्रदेश एक राज्य राहून गेलं होतं. तर भारतामध्ये एकूण 6 राज्यांत विधान परिषद आहे. कोणकोणत्या बघा, महाराष्ट्र, त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, यूपी आणि बिहार. तेवढे करेक्शन करून घ्या. चला बघू आता आपण पुढचे 11 ते 20 मध्ये कोणकोणत्या आपल्या परीक्षेला येऊ शकता प्रश्न. त्यामध्ये बघा, महाराष्ट्रात नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा किती वर्षांसाठी आहे किंवा किती वर्षांचा असणार आहे. अगोदर नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा 2.5 वर्षांचा होता. मग आता बघा, शासनाने याचं काय केलंय, 2.5 वर्षांवरून 5 वर्षाचा कालावधी केलाय. हा लक्षात असू द्या. परीक्षेला जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती दिलाय तुम्हाला, 2.5. मग ते चुकीचे आहे का, ते चुकीचे नाहीये, ते बरोबर आहे, पण ते जुन्या याच्यानुसार आहे. आता नवीन आलाय प्रश्न की नगराध्यक्ष, नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल 2.5 वरून 5 वर्ष केलाय. जसं की अगोदर जे गावचे सरपंच असतात, या सरपंचांची निवड अगोदर निवडून आलेल्या सदस्यांमधून होत होती, सदस्यांमधून. आता तसं नाहीये. आता सरपंचाची निवड डायरेक्ट कुठनं होणार आहे, तर बघा, जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे. तर हे काही प्रश्न जे असतात ना, हे चेंज झालेले, ते आपण बघितले पाहिजे, अपडेट ठेवलं पाहिजे. त्यानंतर चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे. बघा, पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे. कोणत्या रे मित्रांनो, तर पुणे ह्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आता. वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत कोणी मांडलं. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो का. विधेयक कोणी मांडलं, वन नेशन वन इलेक्शन हे जे विधेयक होतं तर कोणी मांडलं, अर्जुन राम मेघवाल यांनी मांडलं. आणि वन नेशन वन इलेक्शन या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत. 2 प्रश्न वेगवेगळे, लक्षात असू द्या, चुकू नका प्रश्न. हे प्रश्न तुम्ही काय करता, आता माहिती मला, लक्षात आहे माझ्या, पण याला जर कालांतर दिला, गॅप दिला का आपण विसरून जातो. त्यासाठी लक्षात असू द्या का लोकसभेत जर अर्जुन राम मेघवाल यांनी मांडलं. पुढे बघा, महत्वाचा प्रश्न सांगू. दरवर्षी भरतीला येणाऱ्या भरतीला ना 100% हा प्रश्न येणार. कुठं ना कुठं येणार म्हणजे येणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. महाराष्ट्रातला 37वा जिल्हा कोणता. कुठं ना कुठं म्हणण्यापेक्षा आहे ना, बऱ्यापैकी ना 60% तरी प्रश्न येणार आहे. हा 37वा जिल्हा कोणता, तर महाराष्ट्रातला 37वा जिल्हा जो आहे हा उदगीर असणार आहे, उदगीर. मग याच्यामध्ये बघा, उदगीर जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली किंवा केव्हा होणार आहे, 26 जानेवारी 2025 रोजी. ही पूर्ण डेट माहीत असावी, नाही तर म्हणणार फक्त 2025 करून ठेवशाल. परीक्षा सेट करणारे, आता काळ बदलत चाललाय, काळानुसार तुम्ही बदला. पूर्ण डेट विचारता 26 जानेवारी 2025 रोजी उदगीर ह्या जिल्ह्याची निर्मिती होती. मग मला एक सांगा, आता उदगीर हा जिल्हा कोणत्या 2 जिल्ह्यांमधून वेगळा होणार आहे, तर 2 जिल्हे महाराष्ट्रात असं प्रथमच घडतंय की महाराष्ट्रातून 2 जिल्ह्यांमधून एक जिल्हा वेगळा होणार आहे. मग कोणता रे, हे बघ, लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यांमधून उदगीरचे काय होणार आहे, तर निर्मिती होणार आहे. मग पुढे बघा आता, उदगीर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती. उदगीर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या 8 असणार आहे, 8. परीक्षेला विचारतील, हे पण विचारतील. आणि अजून एक महत्वाचं, फक्त उदगीर पुरतं नाही विचारणार, कुठं पण विचारतील. का विचारतील, नवीन जिल्हा आहे ना, विचारू शकता. आपलं करणं काय, तर कर्तव्य. स्पर्धा परीक्षा, MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा आपल्याला करायची. मग अभ्यास करताना कसं केलं पाहिजे, परिपूर्ण केला पाहिजे. मग हे तालुक्यांची संख्या किती असणार आहे, तर 8 असणार आहे. त्यानंतर चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा आता यामध्ये पुढचा प्रश्न, उदगीर जिल्ह्याचा RTO क्रमांक किती. उदगीर जिल्ह्याचा RTO क्रमांक जो आहे तो असणार आहे MH55. म्हणजे उदगीर, शॉर्टकट सांगू आपल्या भाषेत कसं लक्षात ठेवायचं, उदगीरला जर जायचं आपल्याला, उदगीर जिल्ह्याला, गाडी क्रमांक काय असणार आहे, गाडी क्रमांक MH55. बस झालं लक्षामध्ये, 55 MH55 एवढं. मला उदगीरला जायचं, त्यासाठी गाडी क्रमांक MH55 पकडावी लागेल. म्हणजे तुम्हाला काय लक्षात असणार आहे. त्यानंतर बघा, एक देश एक निवडणूक, मग अशीच सांगितलं बघा, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण होते,
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अध्यक्ष होते आणि कोणी सादर केलं अर्जुनराम मेघवाल यांनी. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नवीन नाव म्हणजे कोणाचं नाव देणार आहे, कोणाचे? तर संत तुकाराम महाराज यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळाला नाव देणार आहे. याच्या अगोदर चिप्पी विमानतळाबद्दल विचारलं होतं की चिप्पी विमानतळाला कोणाचं नाव दिलंय, परीक्षेला येऊन गेला प्रश्न. मग हा पण येणार, मग पुण्याला येऊ शकतो, पुण्याचे जे प्रशासकीय विभाग जे आहे तिथं येऊ शकतो किंवा इतर कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. आपलं काम आहे लक्षात ठेवायचं. पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव काय मित्रांनो? संत तुकाराम महाराज असं देणार आहे. त्यानंतर बघा प्रख्यात तबला वादक, मी जे तुम्हाला परीक्षेला जे येणार आहे ना तेच सांगणार आहे, म्हणजे कोणते लक्षात ठेवायचे कोणते नाही. बाकी उगाच जास्त काहीतरी डीप मध्ये आणायचं आणि तुम्हाला म्हणायचं हा बघा या आलं, असं नाही. मोजके प्रश्न, क्वालिटी प्रश्न, म्हणजे जास्त कसं आहे ना मुलांना पण जास्त दमायचं काम नाही करायचं. मी दिले तुम्हाला समजा 4000 मधले येणारच आहे प्रश्न मला माहिती आहे, पण कमी मटेरियल मध्ये जास्त प्रश्न आले का तो ओरिजिनल असतो. बघा आता प्रख्यात तबला वादक म्हणून कोणाचं निधन झालं? तर प्रख्यात तबला वादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं. परीक्षेला याच्या अगोदर काय विचारलंय की तबला वादक संदर्भामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा कोण तबला वादक म्हणून प्रसिद्ध आहे? तर तबला वादक म्हणून कोण प्रसिद्ध होतं? झाकीर हुसेन यांचं काय झालंय तर निधन झालंय. मग झाकीर हुसेन यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले? तर झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार यांना मिळाले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की त्यामध्येच माहिती आहे ॲडिशन की झाकीर हुसेन यांचा जन्म केव्हा झाला हा प्रश्न आपल्याला नाही येणार. त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवा तुम्ही की जन्म 9 मार्च 1951 ला झाला. हा कोणत्या ठिकाणी विचारू शकतील तर मुंबई, एवढं लक्षात असू द्या. सरळ सेवेला हा प्रश्न येऊ शकतो. सरळ सेवा जे काही व्हिडिओ वगैरे बघत असाल त्यांनी हे नोट डाऊन करून ठेवा. आणि त्यांचं निधन बघा मित्रांनो 15 डिसेंबर 2024 कोणत्या ठिकाणी झालं रे? अमेरिका. मग बघा आता मला एक सांगा, जन्म जर विचारला तर मुंबई, ओके, आणि निधन जर विचारलं तर अमेरिका. हे दोन आपल्याला करायचे. बाकी जाऊ दे, सरळ सेवाचे मुलं त्यांना करतील. त्यांसाठीच मी टाकलं होतं की जेणेकरून त्यांना पण विचारांना काही माहिती होईल किंवा फायदा होईल. तुम्हाला या गोष्टी ज्या चांगला कंटेंट आहे, जर तुम्हाला याचा फायदा होतोय तर जास्तीत जास्त मुलांना, विद्यार्थ्यांना, मित्रांना, मैत्रीण, भाऊ बहीण त्यांना लिंक शेअर करा आपली, जेणेकरून तुम्ही जे काही लाईक करता किंवा तुम्ही जे काही सबस्क्राईब करता याच्याने माझं प्रोत्साहन वाढतं. माझं प्रोत्साहन वाढलं म्हणजे मला आणखीन चांगले चांगले कंटेंट तुमच्यासाठी आणता येतात. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू.